हे दोन वेगवेगळ्या आकाराची वर्तुळ आहेत. हा, ही दोरी आहे मोजण्यासाठी आणि पट्टी आहे. सर्वप्रथम काय करायचं, आपण वर्तुळाचा परिघ किती लांबीचा आहे ते बघूया. छोटीशी खूण करून घेतलेली आहे, आपल्याला लक्षात यावं आपण मोजायला कुठून सुरू केलं म्हणून. दोरी इथं ठेवली खुणेवर आणि अशा पद्धतीने मी लेस गुंडाळत आहे. ही लेस आपल्या त्या ठिपक्यापर्यंत गुंडाळायची. हे जे एवढा दोरीची जी लांबी दिसते ही लांबी म्हणजे वर्तुळाचा परिघ. याची आपण लांबी मोजूया. बघा वेगवेगळ्या वर्तुळांचं परिघ मोजा. आता या वर्तुळाचं मी तुम्हाला त्रिज्या मोजून दाखवतो. बघा, केंद्रबिंदू जवळ एक पॉईंट ठेवायचा, दोरीचं टोक ठेवायचं इथपर्यंत. हे आपण छोट्या पट्टीने मोजूया. हे बघा किती आहे, 7 सेंटीमीटर या वर्तुळाची त्रिज्या आहे. आता या वर्तुळाचा व्यास मोजून बघूया आपण. व्यासाच्या दोरीचं एक टोक व्यासाच्या एका टोकावर ठेवायचं. हा, आता ही दोरी आपण बघूया. ह्या बरोबर शून्याच्या पॉईंटला हा पॉईंट ठेवायचा. हा, ही पट्टी छोटी आहे, मोठ्या पट्टीने मोजूया. सांगू किती आहे? 6. हा, हे इथं बघ 15 पॉईंट किती आहे? 15.5. हा, अशा पद्धतीने वर्तुळाचा परिघ कसा मोजायचा, वर्तुळाची त्रिज्या कशी मोजायची, वर्तुळाचा व्यास कसा मोजायचा हे आपण शिकलो. ठीक आहे.